आणि बातमी मुंबईच्या गोरेगावमधून गोरेगावमध्ये ड्रग्ज पार्टीमध्ये ऑरी हा देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते। याआधीही अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ऑरीची चौकशी झालेली होती। इन्फ्लुएन्सर ऑरीचा नाचतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। पार्टीमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे कालपासून हे संपूर्ण प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी जय पवार आत्ता माझ्यासोबत आहेत। जय, या संपूर्ण प्रकरणामध्ये ऑरी हा जो इन्फ्लुएन्सर आहे त्याचं देखील आता नाव समोर येतंय, तो देखील त्या ठिकाणी उपस्थित होता। मात्र या संदर्भातली काही माहिती मिळतीये का? नक्कीच आपण पाहिलं तर आता गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये झालेल्या पार्टीमध्ये खरं तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरी सुद्धा त्या ठिकाणी असल्याची जी आहे ती शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे आणि त्याबाबतचा त्यांचा व्हिडिओ सुद्धा आता जो आहे तो बाहेर आल्याचा पाहायला मिळतो। याआधी सुद्धा ऑरीवरती जे आहे ते ड्रग्ज प्रकरणातच मुंबई पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते चौकशी करण्यात आली होती आणि यानंतर आता आपण पाहतो की नुकतंच चर्चेत असलेल्या या विषयामध्ये सुद्धा आता ऑरी जे आहे ते त्या पार्टीमध्ये स्वतः हजर असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे गोरेगावच्या त्या पार्टीमध्ये आता ऑरी हा उपस्थित होता आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी नाचतानाचा समोर आला आणि आता याबाबतचा शोध सुद्धा पुढे पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे की यामध्ये आणखीन कोण कोण त्या पार्टीमध्ये सहभागी होतं। कारण आपण पाहिलं की 4000 विद्यार्थी जे त्या ठिकाणी होते, त्यामध्ये अनेक इतर सुद्धा लोक जे त्यामध्ये होते आणि त्यामध्ये आता आपण पाहतो की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा त्या पार्टीमध्ये जे हजर असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच आता या ऑरीचा व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळते। जय, या सगळ्या संदर्भात पोलिसांनी काही माहिती दिली आहे? ऑरीला ताब्यात घेणार किंवा त्याला अटक करणार, त्याची चौकशी करणार, अशा संदर्भातल्या काही माहिती समोर येते? निश्चितच आपण जर पाहिलं तर ऑरी यांना आता पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलवण्यात येणार आहे आणि त्यांची त्या संदर्भातली जी चौकशी आहे ही करण्यात येणार आहे। ज्यावेळी ती पार्टी पार पडली त्यावेळेस ते स्वतः खरंच त्या ठिकाणी उपस्थित होते किंवा हा व्हिडिओ या पूर्वीच्या दुसऱ्या कुठल्या पार्टीमधला आहे का याचा सुद्धा तपास हा पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येईल आणि समजा हा व्हिडिओ जर त्या पार्टीमध्ये ऑरीचा निघाला त्यामध्ये मग यापुढे कारवाई जी आहे ती ही ऑरी यांच्यावरती सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवरती या सगळ्या जी प्रकरण आहे याच्यावरती चौकशी जी आहे ते सुरू आहे आणि यामध्ये लवकरच ऑरी यांचे सुद्धा त्यामध्ये काही पुरावे काही समोर येतात का, ऑरी यांचा सुद्धा त्या ठिकाणी पार्टीमध्ये जो डान्सचा व्हिडिओ त्यामुळे त्यांचा सुद्धा या संपूर्ण प्रकरणात काही सहभाग आहे का हे सुद्धा पाहणारा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद जय, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।